नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांपासून ही वस्तू तुम्हाला दाखवायची होती, माझीच राहिली होती. मी काढली देखील नाहीये कारण म्हटलं पहिले तुमच्यासोबत मला अनबॉक्सिंग करायचंय. 4 दिवस झालं घरी आणून ठेवली आहे वस्तू, पण अजून खोललेली नाहीये. तर आत्ता याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी स्वतः खूप एक्साइटेड आहे, तर तुम्ही देखील असाल, आय नो. तर ही वस्तू त्या कॉर्नरमध्ये, म्हणजे तिथे कॉर्नरला मला थोडासा वेगळा लुक द्यायचा होता कारण तिथे पूर्ण असं प्लेन वाटत होतं. तर म्हटलं काहीतरी घेऊया, तर मी होम सेंटरमधून घेऊन आलेली आहे. तर आता आपण खोलून बघूया याच्यात काय आहे. तर ही जी वस्तू आहे ना, होम सेंटरमध्ये मला वाटतं मी 4 वेळा गेली असेल. 4 वेळा मी इतकी शोधलेली आहे आणि 2 होम सेंटर आहेत माझ्याजवळ, तर मी दोन्हीमध्ये 2-2 वेळा गेलेली आहे. आणि मला तरी म्हणजे इतकंच नाही, पण जसं हवा होता तसं नाही, पण छान प्रोडक्ट मिळालं. आणि अशा ज्या वस्तू आहेत ना, त्या मी कधीच ऑनलाईन म्हणजे बघत नाही. म्हणजे बघितलं तरी खूप असं रिव्ह्यूज वगैरे सगळं बघून घेते, नाहीतर मग मला आवडलं नाही तर मग मी घेत नाही. हे सगळं पार्ट्समध्ये आहे आणि त्यांनी मला व्यवस्थित पॅकिंग करून दिलेलं आहे. तर तुम्ही गेस करू शकता की याच्यामध्ये काय आहे. गोल्डन कलर. त्याचा अजूनच आहे ना. तर हा आहे लॅम्प. फायनली तर हा जो पीस आहे ना, हे असे या लॅम्पला 2 बल्ब आहेत आणि हे ह्याचं फिटिंग आहे. म्हणजे आता मी जेव्हा तुम्हाला फिटिंग करून दाखवेन तेव्हा तुम्हाला कळलं. तर हा आहे एक पार्ट लॅम्पचा. सगळे रॉड्स आहेत त्याचे. जे 2 पार्ट्स आहेत, जी वायर देखील वेगळ्या कलरमध्ये आहे. व्यवस्थित बघितलं तर
पार्ट्समध्ये इथे लॅम्प लावायचे. तर आता आपण पहिले आहे ना वरचे पार्ट्स जे आहेत ते लावून घेऊया. तर हा जो आहे ना तो असा ट्विस्ट होतो, म्हणजे आपल्याला असं वरती ठेवायचं असं वरती राहील, नाहीतर मग खाली देखील. पहिले मी आता हे जे 2 आहेत ते याला लावून घेते. पहिले मी तुम्हाला दाखवते. तर लॅम्प्स आहे ना हे पूर्ण असा गोल्डन कलर आहे. इथे एक छोटा बल्ब आहे आणि इथे एक मोठा बल्ब आहे आणि सगळे जे बल्ब आहेत ते ट्विस्टेडसाठी आहेत. आणि हे असे 2 लॅम्प ॲट अ टाईम लागतील. सो मी पहिला तर इथे हे सगळे पार्ट्स लावून घेते. ठीक आहे. तर इथे वरती जो पार्ट आहे तो हा मोठा आहे, पहिले आपण तो लावून घेऊया. हा असा काहीच नाही दिसलं आहे. तर हा असा वरचा पार्ट बसवलेला आहे, असा पूर्ण गोल्डन कलर आणि वरती हा असं एवढं सुंदर वाटतं. आता इथे पण बसवून घेते लगेच. हा जो आहे ना हा छोटा आहे, तर हा याला बसवून घेते मी असा.
तर आता हे जे असे स्क्रू बेस्डवाले बल्ब आलेले आहेत ना, तेच या लॅम्पला बसतात. हॅवेल्सचे जे बल्ब्स आहेत ना, त्याची वॉरंटी गॅरंटी दिलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे हे जे मी बल्ब आणलेले आहेत ते हॅवेल्सचे आहेत. तुम्ही जर कोणताही बल्ब घेत असाल ना, तर लोकल नक्की नका घेऊ, कारण ते लगेचच खराब होतात. आणि हॅवेल्सचे जे आहेत ना, हे आता मी ऑलरेडी माझा जो किचनमधला जो लॅम्प आहे ना, तिथे मी हॅवेल्सच वापरलेला आहे. तर इथे देखील तोच घेतलेला आहे. त्यांनी वॉरंटी वगैरे दिलेली आहे. आणि मला आहे ना फ्लोअर लॅम्पच घ्यायचा होता. मी इतका सर्च केलेला आहे, म्हणजे ऑनलाईनपासून ऑफलाईनपर्यंत बराच सर्च केला होता मी. IKEAमध्ये देखील लॅम्प बघितला होता. 5,000चा जो लॅम्प होता ना, तो चांगला वाटला मला. पण मी म्हटलं की मला ना थोडासा असा वेगळा घ्यायचा होता, म्हणजे थोडासा युनिक दिसेल असा. कारण IKEAमध्ये जे लॅम्प होते ना, ते एकदम कॉमन दिसल्यासारखे होते. आणि आता मी ऑनलाईन देखील बरेच स्वस्त लॅम्प बघितले, पण मला एवढे काही खास वाटले नाहीत. तर हा जो आहे ना, हा 2 बल्बमध्ये घेतलेला आहे. म्हणजे जर एकदा ब्राईट लाईट हवी असेल तर दोन्ही बल्ब मी ऑन करू शकते, किंवा जर मला एकदम डिम लाईट हवी असेल ना, तर मी एकच बल्ब ऑन ठेवू शकते. अशा पद्धतीचा घेतलेला आहे. याला 2 वेगळे बटन आहेत लॅम्पला, म्हणजे एक देखील लागेल किंवा दोन्ही लागतील. खालचा पण वेगळा लागेल आणि वरचा, असं दोन्हीला वेगळे बटन्स आहेत. त्याच्यामुळे मी हा प्रेफर केला. आणि इथे ना मी थोडासा असा येल्लोइश कलर दिलेला आहे. आणि परफेक्टली हा जो लॅम्प आहे ना, तो माझ्या पूर्ण मागची जी वॉल आहे ना, वॉलला जी प्रिंट आहे ना, त्याला परफेक्टली मॅच झालेला आहे. त्यामुळे मी हा घेतलेला आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि होम सेंटरमधले जे लॅम्प आहेत ते इतके छान आहेत, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट बघत असाल. हा मला मिळालेला आहे 4,000ला. गोल्डन टच असल्यामुळे मी घेतलेला आहे. मला घरामध्ये गोल्डन टच ॲड करायला खूप आवडतं. तर तर हे जे फ्लोअर लॅम्प आहेत ना, याला जो लूक येतो ना, तो टेबल लॅम्प्सला येत नाही. त्याच्यामुळे मला फ्लोअर लॅम्पच घ्यायचा होता. आणि याची जी वायर आहे ना, ही देखील ब्लॅक किंवा व्हाईट कलरमध्ये नाही आहे. परफेक्टली त्या लॅम्पला मॅच झालेली लाईट वायर आहे. त्याच्यामुळे ना, ती वायर देखील इकडे तिकडे असेल तरी छान दिसत होती. तर हा जो छोटा लॅम्प आहे ना, त्याचं जी वायर आहे ती अशी मूव्ह होते, म्हणजे तुम्हाला कसंही त्याचा फोकस जो आहे, तुम्हाला वरती हवा असेल तर वरती होईल, साईडला हवा असेल तर साईडला होईल. तर तो जो मला एक नवीन पॅटर्न वाटला ना, तो आवडला मला या लॅम्पचा. आणि त्याचा जो गोल्डन टच आहे तो खूप छान दिसतोय. तर मी याच वस्तूची वाट बघत होते. लवकरात लवकर तुमच्यासोबत माझी जी रूम टूर आहे ती शेअर करणार आहे. तर इथे तर तुम्हाला ऑलमोस्ट गोष्टी कळल्याच असतील, पण अजून मी तुम्हाला माझा जो वॉर्डरोब सेक्शन आहे तो नाही दाखवला. तर लवकरच मी तुमच्यासोबत रूम टूरची व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.